बघितले आणि त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्यांचे मागचे संस्कार मात्र जागृत झाले. एका चोराने काय केलं, तो सोन्याचा चम्मच उचलला आणि आपल्या खिशात घातला. त्याला कोणीच नाही बघितलं, पण दुसऱ्याचं लक्ष होतं. लेका याचं जमलं रे म्हटले, पण आपलं नाही जमलं. म्हणून त्यानं काय केलं, त्यानं युक्तिवाद केलं, त्यानं डोकं लढवलं आणि सगळ्या लोकांना सांगू लागला, बघा म्हटले, माझ्याकडे एक चमत्कार आहे, माझ्याकडे एक युक्तिवाद आहे. काय युक्तिवाद आहे हे बघा म्हटले. हा काय आहे? चम्मच आहे. कशाचा आहे? सोन्याचा आहे. हा सोन्याचा चम्मच मी माझ्या खिशात घालतो आणि त्याच्या खिशातून काढून दाखवतो. कोणाच्या? ज्यानं अगोदर चोरला होता त्याच्या. महाराज याने आपला चम्मच आपल्या खिशात घातला आणि त्याच्या खिशातून निघाला, पण याचा खिसा कायम राहिला. याला म्हणतात खऱ्या अर्थाने चोर. चोर हा चतुर असायला पाहिजे. आमचा भगवान परमात्मा बसतो का या नियमामध्ये? अहो, हिरण्यकश्यपूने भगवान ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला. काय वर होता? मला मरण आत नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, मानवाकडून नको, पशुकडून नको. अनेक प्रकारची चतुराई त्या हिरण्यकश्यपूने केली, तरी भगवान परमात्म्याने त्याचं ऑपरेशन केलं. महाराज याला म्हणतात खऱ्या अर्थाने चतुर. एवढा माझा परमात्मा चतुर आहे. चला, आज मी तुम्हाला चोरी शिकवतो. चोरी मी कीर्तन करण्याकरता आलो, पण तुम्हाला चोरी शिकवतो. तुम्ही म्हणाल, महाराज पानबोडी महाराज काही साईड बिझनेस वगैरे आहे की काय तुमचा? तसं वगैरे काही नाही. बरं, मी कीर्तनच करतो. चोरी कशी करायची? चोरीला जात असताना पांढरे कपडे घालून जायचं नाही. चोरीला जात असताना काळे कपडे घालून जायचं. कारण पांढऱ्या कपड्यामध्ये चोरी दोनच लोकांना करता येते. ज्याला समजलं त्यांनी घ्या. पांढऱ्या कपड्यात चोरी दोनच लोकांना करता येते. काळे कपडे घालून जात जा. कामीलवर लक्षात ठेवा. काळे कपडे घालून जायचं चोरी करण्याकरता. अहो, आमचा परमात्मा काय काळ्यानं पांढरे कपडे घालण्याच्या भानगडीतच नाही पडला. नेनो ब्रह्म मार्ग उभे